आपण हिरवी चटणी करून घेणार आहोत सँडविचची. आपण सँडविच बनवणार आहोत. त्याबरोबर पहिले आपण चटणी बनवणार आहोत. ही कोथिंबीर घेतली आहे, हा पुदिना घेतला आहे, थोडा अर्धा चमचा साखर घेतली आहे, हे साधं मीठ आहे, एक ह्याचं चंदो मीठ आहे आणि थोडे डाळे घेतले आणि मी ही मिरच्या घेतल्या, हा लिंबू घेतला आहे. चवीप्रमाणे तिखट घालायचं आहे. मी लेकरं खाणार आहे म्हणून ह्या मिरच्या वापरते, तुम्ही दुसऱ्या वापरल्या तरी चालेल. आता आपण चटणी बनवणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य टाकून घेतं. अद्रकचा छोटा तुकडा पण टाकून घेतलाय, डाळ, मीठ, साखर आणि हे थोडासा लिंबू. आपण आता वाटून घेऊ. ब्रेड सँडविच बनवणार आहोत. त्याकरता मी हा ब्रेड घेतलेला आहे आणि त्याकरता लागणारं थोडी काळी मिरी पूड आहे, काळं मीठ आहे आणि चाट मसाला आणि जिरी पूड आहे. हे मिक्स करून आपण त्याच्यावर टाकणार आहोत. थोडं बटर घेतलं आहे, बटाटा उकडून घेतला आहे, शिमला मिरची घेतली आहे थोडीशी कापून, कांदा अशा पद्धतीने घेतला आहे, तुम्ही गोल कापला तरी चालेल, टमॅटो घेतले आणि काकडीचं वरचं साल काढून मी असं कापून घेतलं कारण मुलांना खायचं आहे म्हणून, आणि चीज किसण्यासाठी घेतल्या. आणि आपण पुदिना कोथिंबीर सगळे मसाले घालून बर्फ टाकून मी वाटून घेतलाय. थोडं घटसर वाटायचं आहे म्हणजे लावायला होईल. आता आपण सँडविचची प्रोसेस पाहूया. आपण बटर आणि थोडी चटणी लावून घेतली आहे याला. अशा पद्धतीने आपण कांदे, टमॅटो आणि ककडी, शिमला मिरची असं लावून घेतलं आहे व्यवस्थित. त्याच्यावर चाट मसाला फिरवला आहे. आता आपण चीज किसून टाकणार आहोत आणि मग तव्यावरती आता आपण तव्यावरती बटर टाकून त्याला क्रिस्पी करून घेऊया. आता आपण सँडविच क्रिस्पी करून घेऊया लो गॅसवरती. आता आपलं सँडविच रेडी झालं खाण्यासाठी. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.